आज आपण अक्षय तृतीया स्पेशल ही झटपट बनणारी आमरस पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ खूप साऱ्या टिप्स सहित शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्री कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात पहिल्यांदा आपण पुऱ्या बनवण्यासाठी इथे पीठ मळून घेऊयात। तर इथे मी गव्हाचं पीठ आणि बारीक रव्याचा वापर करणार आहे। तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जो बारीक रवा असतो तो 2 चमचे इथे मी वापरणार आहे। तर तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। तर इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित आपलं हाताने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं करत पाणी टाकत आपल्याला थोडीशी जाडसरच ही कणिक मळायची आहे। आपण हे पीठ मळताना थोडासा रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे काय होतं आपल्या पुऱ्या एकदम कुरकुरीत होतात आणि त्याचा जो फुगलेला आकार असतो तो तसाच राहायला मदत होते। त्यामुळे शक्यतो थोडंसं जो बारीक रवा असतो तो वापरू शकतो आणि जर नसेल वापरायचा तर काहीच हरकत नाही। तर इथे मी पाहू शकता मस्त असं हे जाडसर पीठ मळून घेतलेलं आहे, खूप जास्त पातळ मळलेलं नाहीये। आपलं पीठ पण मळून झालेलं आहे आणि मी थोडंसं वरून पाणी लावते, त्यामुळे काय होईल की त्याच्यावरती जे कडक आवरण येतं ते येणार नाही आणि आपलं पीठ मस्त भिजेल। तर इथे मी 20 ते 25 मिनिट हे पीठ भिजण्यासाठी ठेवते। तोपर्यंत आपण आंब्याचा रस बनवून घेऊयात। तर इथे मी आंबे अर्धा तासापासून पाण्यात भिजत ठेवलेले आहेत, त्यामुळे काय होतं जो आंब्यामध्ये फायटिक ॲसिड नावाचा रेणू असतो तर तो उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण करतो आणि ते उष्णता कमी करण्यास पाण्यामध्ये ठेवल्यामुळे मदत होते। आता हे कट करण्यासाठी आपण हे बाहेर व्यवस्थित असे काढून घेऊयात। तर मी दोन्ही आंबे हे काढून घेते। आता आपण हे व्यवस्थित असे कट करून घेऊयात जेणेकरून आपण याचा रस बनवू शकतो। तर इथे मी मस्त असे हे चिरून घेते। तुम्हाला जर मी बनवलेल्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा, त्यामुळे मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुमच्याकडून कोणतीही रेसिपी मिस होणार नाही। तर इथे पाहू शकता मस्त मी हे चिरून घेतलेलं आहे। तर आपल्याला जसं शेपमध्ये चिरायचं आहे तसं आपण चिरू शकतो। आपले आंबे मस्त असे चिरून झालेत। आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊयात, त्यासाठी हे सर्व मी काढून घेते। आपल्याला जितकं गोड हवं असेल त्यानुसार साखर टाकायची आणि इथे थोडं थंड होण्यासाठी मी बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता किंवा तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता। तर आपण हे मस्त असं मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत चांगलं फिरवून घेणार आहोत। इथे आपला रस पण तयार आहे, मस्त असं एकजीव झालेला आहे। आता आपल्याला पुऱ्या बनवायच्यात, त्यासाठी आपलं पीठ भिजलंय की नाही ते चेक करूयात। इथे पाहू शकता मस्त आपलं पीठ भिजलेलं आहे आणि खूप जास्त पातळ पण झालेलं नाहीये, मस्त असं जाडसर आहे। आता यावर मी थोडीशी तेलाची धार सोडलेली आहे आणि तेलामध्ये एकदा व्यवस्थित असं मळून घेते, त्यामुळे आपल्या पुऱ्या एकदम टम्म फुगतात आणि लुसलुशीत बनवून तयार होतात। तर इथे पाहू शकता आपली कणिक मस्त मळून झाली। आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊयात। तर इथे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून मी ही पुरी लाटून घेते। पुरी जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची, त्यामुळे एकदम टम्म अशी फुगली जाते। इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपली पुरी लाटून झालेली आहे। अशाच मी बाकीच्या पुऱ्या पण लाटून घेते। तर ह्या पुऱ्या एकदम झटपट बनवून तयार होतात। इथे पाहू शकता मी पुरी जास्त पातळ लाटलेली नाही, थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे। आता आपल्याला हे तळून घ्यायच्या आहेत, तर मी दुसऱ्या प्लेटमध्ये या काढून घेते। मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत। मी तेल आधीच तापायला ठेवलेलं होतं, इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपलं तेल तापलेलं आहे। तेल जास्त तापल्यामुळे पुरी पटकन फुगते, काही टम्म पुरी फुगलेली आहे, अगदी काही सेकंदामध्येच ही पुरी फुगून तयार होते आणि यामध्ये आपण बारीक रवा वापरल्यामुळे याचा आकार पण बराच वेळ तसाच राहतो। तर आपण बाकीच्या पुऱ्या पण तळून घेऊयात। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ताट बनवून घेऊयात। तर इथे मी 1 वाटी मस्त आपला आमरस घेतलाय आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या घेतलेल्या आहेत। तर एकदा या पद्धतीने पुऱ्या नक्की करून पहा। तर या अक्षय तृतीयेला हा आमरस पुरीचा बेत नक्की करा आणि या आमरसवरती जर तुपाची धार असेल तर जेवणाची चवच काहीतरी वेगळी असते। तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.